अतिशय डबघाईला गेलेले असताना त्याला नवीन जीवन देणारे, पूर्ण भारतीय विद्यालयाचा कायापालट करून नंदनवन निर्माण करणारे आदरणीय प्राचार्य गोराडे सर, व्यासपीठावरील सन्माननीय सदस्य, माझे शिक्षक सहकारी आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आज माझा या शाळेतील शेवटचा दिवस आहे. आज मी निवृत्त होत आहे. मी या डायसवरती बसलेले असताना मला एखादा चित्रपट जावं तसा सगळ्या घटना डोळ्यासमोरून जात होत्या. एक लक्षात आलं की जीवन खूप छोटं आहे. अगदी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझं लग्न झालं आणि त्यानंतरचा माझा संपूर्ण शिक्षण प्रवास सुरू झाला. मी कॉमर्स बॅकग्राऊंडचे होते. M.Com झाल्यानंतर मी B.Ed केलं. त्यानंतर M.A. मराठी. माझ्या मिस्टरांची पाटील साहेबांची ओळख होती आणि त्यावेळेला पाटील साहेबांनी सांगितलं की माध्यमिकला एक वॅकन्सी आहे आणि ज्युनियर कॉलेजला पण. तेव्हा माझ्या मिस्टरांनी घरी येऊन मला विचारलं की तुला कुठे नोकरी करायला आवडेल, माध्यमिकला टीचर म्हणून की ज्युनियर कॉलेजला. त्यावेळी मी त्यांना ज्युनियर कॉलेज सांगितलं. त्यासाठी मात्र मला अजून शिक्षण घ्यावं लागणार होतं. मुलं लहान, खूप मोठी जबाबदारी. मी ऑलरेडी अकाउंटंट म्हणून जॉब करत होते. अतिशय 9-10 तासांचा माझा खूप खडतर असे नोकरी होती आणि प्रायव्हेट ठिकाणी नोकरी करायचं म्हणजे तुम्हाला 8 तासापेक्षा पण जास्त तिथं काम करावं लागायचं आणि तुम्हाला तिथं वारंवार प्रूव्ह करून दाखवायचं की मी या कामासाठी किती योग्य आहे. आणि हे करत असताना पूर्ण शिक्षण मी तिथं घेतलेलं आहे. आणि मग माझा पूर्ण शिक्षणाचं माझं काय म्हणतात ना, साईड बदललेली आहे. मला परत आर्ट्समधनं एज्युकेशन घ्यावं लागलंय. तेव्हा माझ्या मिस्टरांनी शोधून काढलं की अमरावती विद्यापीठात ॲडिशनल BA आहे आणि ते BA खास जे नोकरी करणारे आहे त्यांच्यासाठी हे BA आहे. म्हणजे 3 वर्षाचा अभ्यासक्रम तुम्ही 6 महिन्यात करू शकतात. आपले जे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील त्यांचं ते कॉलेज आहे. मग आम्ही अमरावती विद्यापीठात जाऊन तिथं प्रवेश घेतला आणि सर्वात प्रथम मी इतिहास विषय केला. इतिहास विषय 3 वर्षाचा अभ्यासक्रम 6 महिन्यात कंप्लीट करून ती परीक्षा द्यायची असते. तर प्रचंड कष्टातून, प्रचंड मेहनतीतून मी शिक्षण प्रवास सुरू केला. तेव्हा लक्षात आलं की इतक्या लांब मी ॲडमिशन घेतलेलं आहे, मी अजून काय त्याच्यामध्ये करू शकते. तर मला मानसशास्त्र विषय करण्याची संधी मिळाली. साहेबांनी सांगितलं की तू मानसशास्त्र विषय पण तुम्ही करू शकतात. मानसशास्त्र विषय मात्र 1 वर्षाचा होता. तर मानसशास्त्र विषय सुद्धा मी BA करून घेतले. त्यानंतर समाजशास्त्र विषयात सुद्धा मी BA केलं. मला या तिन्ही विषयांमध्ये मानसशास्त्र विषय सर्वात जास्त आवडला. लगेच आपलं विवेकानंद कॉलेज या ठिकाणी मी MA ला ॲडमिशन घेतलं आणि MA करून घेतलं. लगेच त्याच कॉलेजमध्ये यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचं M.Phil पहिल्यांदा सुरू झाले होतं. लगेच मी M.Phil तिथं ॲडमिशन घेतलं आणि 2 वर्षाचं M.Phil अतिशय अवघड असा अभ्यासक्रम असलेलं M.Phil मी तिथं पूर्ण केलं. त्याचा जो थिसिस होता त्याला 6 महिन्यामध्ये मी कंप्लीट केलेला आहे. माझा घरातील वृद्ध आणि वृद्धाश्रमातील वृद्ध यांचं मेंटल हेल्थ आणि ॲडजस्टमेंट लेवल याचा अभ्यास करायचा होता. तर मी अक्षरशः एक घर पिंजून काढून 100 ते 150 वृद्धांचा, घरगुती वृद्ध आणि वृद्धाश्रमातले वृद्ध यांचा मी अभ्यास करून 6 महिन्यात तो थिसिस अतिशय उत्तम रीतीने पूर्ण केला. त्यानंतर मी पेट परीक्षा पास झाली आणि लगेचच मला PhD ला गाईड अलॉट केले. नशिबाने जे M.Phil ला माझे जे गाईड होते तेच PhD ला सुद्धा मिळालेले आहे आणि PhD सुद्धा मी 2.5 वर्षामध्ये अतिशय यशस्वीपणे मी पूर्ण केलेली आहे. सांगायचं तात्पर्य हे
की माझं शिक्षण मी त्यावेळेला जर सांगितलं तर माझं वय कुणी पण सांगू शकेल, म्हणजे इतकं मी कंटिन्यू शिकत राहिलेली आहे आणि माझा शिक्षणाचा प्रवास मी कुठेच खंडित केलेला नाहीये. PhD झाल्यानंतर मात्र मी काही काळ अतिशय शांतपणे म्हणजे आवडेल ते काम करत राहिलेली आहे. शिक्षण मात्र तिथं थांबवलेलं आहे. परंतु माझा सर्वात जर मी स्वतःला नशीबवान समजत असेल तर मी माझ्या शिक्षकी पेशाबद्दल. मी मुळात अकाउंटंट म्हणून काम करत असताना मी चुकून या शिक्षकी पेशात आले, परंतु सर्वात मी नशीबवान समजते की मी शिक्षक म्हणून निवृत्त होत आहे. कारण शिक्षक म्हणून जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपण नवीन पिढी घडवतो आहे हे प्रत्येक वेळेला समाधान मिळत असतं आणि नेहमी चिरतरुण राहणं आणि नेहमी विद्यार्थी म्हणून राहणं हे मला आवडतं. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये रममाण होणं आणि शिक्षकी पेशा हा सर्वात माझा आवडीचा पेशा झालेला आहे. बऱ्याचदा मैत्रिणी मला म्हणतात की आता तू रिटायर होते, वाटत नाही तू 58 वर्षाची झाली. बघा, वयानुसार आपलं शरीर आणि चेहरा हे वय दाखवत असतं, परंतु तरीही मैत्रिणीने जेव्हा असं सांगितलं तेव्हा मी तिला हसून म्हणत असते की मी शिक्षक आहे आणि शिक्षक नेहमी मनाने चिरतरुण असतो, कारण तो प्रत्येक विद्यार्थ्यांना घडवत असतो, त्या विद्यार्थ्यांचं मन जपत असतो. म्हणून शिक्षकी पेशा हा सर्वात माझा आवडते पेशा आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी आता हे जेही काही सांगितलं आहे त्याच्यामध्ये मला हेच सांगावं वाटतं की नेहमी तुम्ही बिझी राहा. मी आयुष्यामध्ये एकही क्षण अशी स्वस्थ बसलेले नाहीये. माझा जो निवांत असा काळ गेलेला आहे तो म्हणजे कोरोनाचा काळ. त्या कोरोनाच्या काळात सुद्धा मी 2 पुस्तकं लिहिलेली आहे. एक पहिलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे भरकटलेला तरुण. कारण मी जेव्हा कॉलेजच्या मुलांमध्ये किंवा शाळेच्या मुलांमध्ये जेव्हा मी रममाण होत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की या मुलांमध्ये प्रचंड विद्वत्ता आहे, प्रचंड टॅलेंट आहे, उत्स्फूर्त अशी प्रेरणा त्यांच्यामध्ये आहे, परंतु कुठेतरी ध्येयापासून भरकटलेला हा तरुण याला कसं आपल्याला ताळ्यावरती आणता येईल, कसं पुन्हा या शिक्षणाच्या प्रवाहात आणून एक ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रेरित करता येईल यासाठी मी ते पुस्तक लिहिलेलं आहे. अतिशय सुंदर आणि वेगवेगळे उदाहरणं देऊन मी ते पुस्तक लिहिलेलं आहे. दुसरं जे पुस्तक लिहिलेलं आहे ते थोडं मानसशास्त्रावर आधारित आहे की जन्मल्यापासून लहान मुलांच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था असतात त्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये मुलांमध्ये वेगवेगळे स्थित्यंतर घडत असतात, वेगवेगळे बदल होत असतात, वेगवेगळ्या गोष्टी अनुभवून ते मूल आपल्या वागण्यामध्ये ती गोष्ट आणत असते. जेव्हा ते लहान मुलं असतं त्याच्याकडून आपण फार अपेक्षा करू शकत नाही की त्याने असंच वागलं पाहिजे, परंतु त्याचं जे वागणं आहे त्या वागण्याला पालकांनी कशा प्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे, कशा प्रकारे मुलांना घडवलं पाहिजे. म्हणून त्या पुस्तकाचं मी नाव लिहिलेलं आहे की पालकांनो चला मुलांना घडवूया. म्हणजे खास पालकांसाठी ते आहे की पालकांनी मुलांना कशा प्रकारे घडवलं तर एक चांगला नागरिक, एक चांगला माणूस म्हणून घडेल याकडे त्या पुस्तकाचं माझा. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व सांगण्यामागचा माझा एकच हेतू आहे. जीवन खूप सुंदर आहे, ते एक वाहत्या पाण्यासारखं असलं पाहिजे. कारण साचलेल्या डबक्यामध्ये, साचलेल्या पाण्यामध्ये खूप जीवजंतू आणि दुर्गंधी पसरत असते. म्हणून माणसाचं जीवनही वाहत्या पाण्यासारखं असलं पाहिजे असं मला वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत आले, नेहमीच तुम्हाला कसा चांगला माणूस किंवा कसं ध्येयवादी बनावं यासाठी नेहमीच मार्गदर्शन करत आले आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जेव्हाही गरज पडेल त्यावेळी मी तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे मॅडम तुमच्यापासून दूर गेलीच नाही आहे असं तुम्ही समजायचं. आणि उद्यापासून मी खूप एक्सायटेड आहे की उद्या माझा एक नवीन उदयाला सुरुवात होणार आहे. रिटायरमेंट नंतरचं माझं नवीन लाईफ चालू होणार आहे, सेकंड इनिंग ज्याला म्हणतो. आणि मी खूप एक्सायटेड आहे
की मी आत्तापर्यंतचा जो काळ घालवलेला आहे त्यापेक्षाही एक्सायटेड किंवा त्यापेक्षाही वैविध्यपूर्ण हा माझा काळ असणार आहे. मला हव्या त्या गोष्टी मी करू शकेल, जे आजपर्यंत करू शकले नाही ते मी करण्याचा प्रयत्न आणि ते करण्याची रूपरेषा मी पूर्ण आखून ठेवलेली आहे. त्यामुळे मी उद्याच्या दिवसासाठी पण खूप एक्सायटेड आहे आणि मी त्या पद्धतीनेच सर्वांना करून दाखवणार आहे किंवा मी स्वतःला प्रूव्ह करून दाखवणार आहे की मी जे जे ठरवले आतापर्यंत आणि यापुढेही जे ठरवणार आहे ते मी करून दाखवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझं खूप ऐकून घेतलं त्याबद्दल मी आभारी आहे. आणि आजपर्यंत तुम्ही जे भरभरून प्रेम दिलेलं आहे, भरभरून आदर दिलेला आहे त्याबद्दल मी तुमचे खूप खूप शतशः आभारी आहे. आणि संयोजकांनी इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला माझ्या रिटायरमेंटचा, त्याबद्दल मी सर आणि पूर्ण आमच्या भारतीय विद्यालयाची शिक्षक टीम यांचेसुद्धा मी खूप आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.